आई बरं वाटतंय ना आता? आणि काल रात्री काही झालं होतं का? म्हणजे मला असं वाटलं की तू मला आवाज दिलास. नाही नाही नाही, आता जर दामिनी मॅडमने धैर्यानं सगळं सांगितलं ना, संपलं सगळं. आई काय झालं? एवढी टेन्शन मध्ये का दिसतेस तू? नाही काही नाही, बरी आहे मी. नक्की ना? हो, अगदी खरं. मग मला काल का असं वाटलं की तुम्हाला आवाज दिलास म्हणून? भास झाला असेल तुला कदाचित. उलट खूप दिवसांनी मी काल खूप छान झोपले. खूप गाढ झोप लागली होती मला. बर, तू बस, आधी खाऊन घे, चल बस. आई काय झालं? असं का बघताय तुम्ही एकमेकींना? तुम्हाला काही महत्वाचं बोलायचं होतं का? नाही भाऊजी, काही महत्वाचं नाहीये. आई, मी नंतर येते. हा, बरा, तू खाऊन घे आणि जरा आराम कर. चेहरा बघ एवढा सुकलाय. आता खायचं, गोळ्या वगैरे घ्यायच्या आणि मस्त आराम करायचा. लवकर बरं व्हायचंय ना? काल मला इथेच भास झाला होता. आता तो भास होता की खरंच मधुसूदन आणि दया इथे आले होते. आई, आई काय काही त्रास होतोय का? डॉक्टरना बोलू? ए भास्कर, डॉक्टरना फोन कर. नाही, काही गरज नाही. मी बरी आहे. काय काळजी करायची गरज नाही.